मनोज रांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मनोज रांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिलाय। जिल्हाधिकाऱ्यांकडून मनोज रांगेंना पाणी पिण्याची विनंती केली जाते, पण मनोज रांगेंनी जिल्हाधिकाऱ्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे। मनोज रांगेंसोबत विद्यार्थ्यांचं सुद्धा उपोषण सुरू आहे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ते उपोषण करतायत। 5 दिवसांपासून मनोज रांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। कडक पद्धतीचं हे उपोषण ते करतायत, पाणी पित नाहीयेत आणि त्याचबरोबर उपचार घेण्यास सुद्धा मनोज रांगे पाटलांनी नकार दिलेला आहे। तर याआधी सुद्धा मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं होतं। अनेक दिवस त्यांचं उपोषण चाललेलं होतं आणि त्यामध्येच त्यांची प्रकृती कमजोर असल्याचं वारंवार सांगितलं गेलेलं आहे। अशक्तपणा मनोज रांगे पाटील यांच्यामध्ये असल्याचं डॉक्टरांनी आधी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा मनोज रांगे पाटलांनी हे उपोषण सुरू केलंय आणि याच्यामध्ये ते पाणी सुद्धा घेत नाहीयेत। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांना पाणी पिण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली होती, पण ती विनंती मनोज रांगे पाटलांनी फेटाळून लावली आहे। त्याचबरोबर डॉक्टरांनी तपासणी करू नये असं सुद्धा रांगेंनी म्हटलंय। मला गावातल्यांनी जवळच्यांनी सांगितलं, त्यांच्या नाकातून रक्त आलं म्हणून आम्ही लगेच गेलो, पण मी जेव्हा गेलो त्यावेळेस काही असं दिसलं नाही रक्त आलं वगैरे। जे आलं त्यांनी जे सांगितलं ते एखाद्या वेळेस नाकात कोरडेपणा वगैरे जे डिहायड्रेशन त्याच्यामुळे होऊ शकतं किंवा दुसरे पण कारण असू शकतात। त्याची तपासणी केल्याशिवाय नाही सांगतो। बरं, नाकातून रक्त येणं हा धोकादायक प्रकार असू शकतो का? हो, असू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।